मनालीला जाय. फ्रेंडनी दिला होता म्हणून भाई जारवाले खांद्यावर गेला मग. गुड मॉर्निंग गाईज, हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता चालले स्कूटी घेऊन सर्व्हिसिंगला, कारण की ते 3,500 किलोमीटर चालले. दुसरी सर्व्हिसिंग आहे तिची, तर तिला घेऊन चाललोय. सकाळीच आंघोळ पण नाही केली, तसंच ब्रश वगैरे केला आणि चाललोय. कारण की काल रात्री गेलो ठाण्याला, रात्री 12 वाजता ते आले, सकाळी 6 वाजता मॉर्निंगला. तसंच अर्धा तास झोपलो, लगेच 9 वाजता बोललो घेऊन जावं. त्यावर दुपारी नाही तर संध्याकाळी देतील, बघू आता कधी देतात. त्याचं सर्व्हिसिंग करायला गाडीची लाईक पक्का गाड्या आल्या नव्हत्या. आज मी येणार होते, चालू आहे इकडे सगळा त्यांचा कारवा. असते बघून असते की बादशासारखे बाकाच्या गाड्या कशा सर्व्हिस कशाला. माझा नंबर कधी येतो त्याच चालेल. चाललोय आता घरी, सर्व्हिसिंगला टाकली आहे. जातो मस्त की फ्रेश होतं, आणि आजपासून मी डायरेक्ट फ्री झालोय. खूप फ्री झालोय. फ्रेश वगैरे झालो. आता चाललोय फ्लॅटवर नाश्ता करायला. त्याच्यानंतर बाबूला स्कूलमध्ये सोडून आपला डेली काम, पाण्याचा जार टाकून 1 वाजता बोलवले गाडी घ्यायला. बघू होतं का नाही. थोडा लेटच जाईन, 12:30ला बोलवलेला, 1 वाजता जाईन. दिसतं का नाही हँडसम. मस्त की चाय पोली खातो बाकी, म्हणजे दुपारी जेवायलाच नको. चाललो होता डिझेल आणायला. लगेच कामं काही संपणार नाही. ही कामं माझ्या मागेच आहेत, यांना काय सुटका नाही माझी बसासून वाटतं. बाबूला स्कूलमध्ये सोडून तर त्याच्यानंतर जातोय आपली स्कूटी झाले वाटतं. मॅसेज तर येतं ना त्यांचं, बघू जाईन 1 वाजता. सगळं काम करून 1 वाजणार आहे. त्यात तो वांढरा कधी तो उभा आहे. सगळी कामं फायनल करून झाली. आता चाललोय पनवेलला आपली गाडी घ्यायला. एक थोडी वस्तू आहे, तिला पण छोटी करायची, म्हणजे हातात बरोबर बसेल. नशीब टायमिंग वालो. गाडी तर झाली, आता बघू चालूनच समजेल कसं काय ते. गणपती बाप्पा मोरया. अरे पेट्रोल नाही, टाका जरा पेट्रोल द्या टाकून. कमी करून घेतो जरा, हाताने घालायला बरा वाटेल. झालाय काम करून, बघा कसा दिसतो हातात. दिसतो का नाही भारी. आपल्याला फ्रेंडनी दिला होता म्हणून बोललो घालावा हातात, कसा बरा वाटेल त्यांना पण. काही कोणी दिलेली वस्तू आपण घातली का त्यांच्या मनाला थोडी शांती वाटते. बघ चाललो आता बाटल्या टाकून घेतो आणि मग जेवायला जातं. झोपावा असं वाटतं. रात्र काल झोपलो नाही. ठाण्यामध्ये होतो ना काल रात्री, सकाळी 6-6:30 वाजता आले घरी. कपडे वगैरे चेंज करून आले. आता बाटल्या भरायला. पोलाड बाय. पोलाड भाईनी सोन्याची चैन आणि काढा मागवले. गोल्डन बाय पोलाड बाय. क्या गोल्डन बॉय. पोलाड भाई, बाटले वाला पोलाड भाई. पोलाड भाई जारवाले. उठ रहा है ना रे पोलाड. आता फ्लॅटवर मस्त गॅस शुक्रवार आहे. बघू का आणले वापस. तंगडी तोड जवाब. मस्त की जेवतो आणि जरा 2 गाड्या घ्यायच्या, त्याच बघायला चालल्या देऊ शेठ सोबत. पुरे सासूरवाडीचे जागेचे मालक देऊ म्हात्रे. जेवलो मस्त मस्त की चिकन ना मटन होतं. बापाच नाही आणलेला, टोलवला एकदम मजेशीर. आता चालले देऊ शेटकडे. त्याला घेऊन तर टेम्पो नाक्यावशी त्याला घेऊन जातो. फक्त ते गाड्या 2 गाड्या घ्यायच्या आहेत. बघू कुठली बजेटमध्ये येत आहे तर. चला देऊ शेठ, पूर्ण सासरवाडीचे जमिनीचे मालक, धन्यवाद आमच्या पाठी आल्याबद्दल. बघू आता 2 तर गाड्या बघून आलेलो आहे. आता त्यांचा बजेट खूप जास्त आहे. माझा त्यांना जमला तर नक्कीच त्या 2 गाड्या घेऊन येणार. आता चाललोय घरच्यांसोबत एकविरेला. हा बायले या पोट भरून का. दमला खांद्यावर गेला मम्मीला. कमी घेऊ हट.
मम्मीला घ्यायला सांग. चल का लागलाय. काहीच गर्दी नव्हती, एकदम खूप चांगला दर्शन झालेलं आहे. ती अजून आतमध्येच आहे, त्यानं वरती जाऊन दर्शन घ्यायचे. लावले त्यांच्या बामणाला पण मी मस्त की एकदा बाहेर बसले, कारण की झोपच पूर्ण झाली म्हणून खूप कंटाळा आला. एकदम शांत शांत गाडीमध्ये आला. दर्शन वगैरे पूर्ण झालं आहे. आता चाललो डायरेक्ट घरी. खूप म्हणजे खूप दम लागला. एवढा दम लागला ना, परत यायला लागेल 4 तारखेला. पहिले वरती गेलतो, आता खाली आलो. घरी आलो, जाऊन मस्त की आता फ्रेश वगैरे होतो. खूप कंटाळा आला गाडी चालू. नेक्स्ट डे. गाईज गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना. आज लवकर उठलोय कारण की आशुबाईला एअरपोर्टला सोडायला जायचे. तो चाललाय गुवाहाटीला फिरायला. त्याचे मित्र आधीच गेले होते पुढे, पण याचा थोडा काम होता इकडे म्हणून हा लेट जातोय. बघू, माझा पण प्लॅन चालू आहे याच महिन्यात मनालीला जायचं. एकटा नाही तर कोण सोबत आला तर ते, नाही तर लास्ट ऑप्शन म्हणजे एकटा. ठेवतोय. आता एअरपोर्टवर आशुबाईला सोडायला बॅग वगैरे काढतोय. चालला भाऊ आपला गुवाहाटी कॉलेज. आशुबाईला सोडला, आता आम्ही चाललोय मरीनला. टाइमपास 15-20 मिनिटं करून खाऊ पिऊन डायरेक्ट घरी. लगेच दुसरी कामं करायला रेडी. तर टाइमपास मरीनला जरा 5-10 मिनिटं टाइमपास करतो आणि निघतो. वातावरण पण डायरेक्ट आहे, एकदम सुंदर वातावरण टाईट. रातच्या आल्यावर दिसता काला दिसतं. आता तरी जरा बरा वाटतंय. आता वाटतं आल्यावर काहीतरी मरीनला. फोटोशूट वगैरे करून सगळा झालाय. आता निघालो थेट घराच्या मार्गाकडे. पहिले जाताना काहीतरी खाणार. आपला एकच मॅकडॉनल्ड्स. की पोहोचलेलो आहे. टाइमपास झाला. टोलवतो जरा मॅकडी. मस्त पैकी टोलवतो. जेव झाला का लगेच जार भरायला जायचं. कामा काय संपणार नाही. मस्त की टोलवतो. मस्त मॅकडीशी टोलवला तर जातो घरी. यस. घरी येऊन डायरेक्ट झोपलो होतो, तर उठलो आणि डायरेक्ट दादाचं इकडं आलो फ्रेश विष होऊन. त्याचे काहीतरी तिकडे चालू आहे काराकोच्या. इथं एक बनून झाले. तर भावांनो, माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.